नमस्कार, आपण पाहत आहात सोलापूर न्यूज 20। महाराष्ट्रामध्ये घातलेलं पावसाचं थैमान आज सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव येथील अख्खे गाव उद्ध्वस्त होत आहे। या गावामध्ये काय आहे परिस्थिती आपण पाहणी करणार आहोत। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि या नदीकाठी असलेल्या तेलगावाचे पुनर्वसन करून या गावाला मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून व गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना एक मोठ्या प्रकारे न्याय द्यावा अशी मागणी करत आहेत। सीना कोळेगाव धरणातून सोडलेलं पाणी आज या संपूर्ण गावकरी व शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे। तसेच भविष्य घडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे संपूर्ण साहित्य या पुरामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे। माणसांना सोलापूर शहरासह कोल्हापूर भागातील व इतर भागातून खाद्य अन्न मोठ्या प्रमाणात भेटत आहे, परंतु या शेतकऱ्यांनी सांभाळलेले जनावर यांचे खाण्यावर नामुष्की ओढवलेली आहे। तरी त्यांनी एक सामाजिक संघटनेला एक संदेश दिलेला आहे, माणसांना न देता आता जनावरांसाठी काहीतरी खाद्य द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करत आहे। नमस्कार, मी माऊली गायकवाड, तेलगाव सीना तालुका उत्तर सोलापूर। आमच्या नदीला सीना नदीला गेले 8 दिवस झाला महापुरानं थैमान माजलं गेलं आहे आणि गावामध्ये भरपूर 99% गाव आमचं पाणीनं हे झालेलं आहे, महापूर आलेला आहे। आणि म्हणजे घरातील ज्वारी गहू सगळं म्हणजे नुकसान भरपूर केलेलं आहे। जवळजवळ लाख 2 लाखाच्या एका घरामध्ये नुकसान झालेलं आहे आणि गव्हर्नमेंटने याचा विचार करून आम्हाला भरपाई मिळण्याचे प्रयत्न करून द्यावे हीच एक नंबर विनंती आहे। आणि जनावरे सुद्धा भरपूर म्हणजे जनावर मेली गेली आहेत, शेळ्या मेंढ्या, पुन्हा त्याला भरपूर असं ट्रॅक्टर गाड्या वाहून गेल्या त्या 2-4 गावामधील असं भरपूर नुकसान झालेलं आहे। शासनाने याचा विचार करून आम्हाला त्वरित काहीतरी पूर्णपणाची पकडी मदत करावी हीच तेलगाववासियाकडून विनंती आहे। मी तेलगाव सीना येथील रहिवासी, आमचं अख्खं गाव पाण्याखाली गेलेलं आहे। अगदी आमची कुटुंब पाण्याखाली पूर्ण गेलेले, घरं पूर्ण गेलेले आहेत। आम्ही सध्या हांगाच्या कपड्यासहित आमची गुरं हातला धरून आम्ही अशा रोडला येऊन थांबलोय। माणसाची काय कोणीही व्यथा जाणू शकेल, कोण जेवण आणून देते, कोण काय आणून देते, पण ह्या आमच्या गुरांचं अतिशय आमची गुरं उपाशी मारायला लागलेली आहेत। आमच्या ह्या गुरांचा कोणतर वाली व्हावा, कोणतर आम्हाला मदत द्यावी, गुरासाठी मदत करा हीच आमची अपेक्षा। आमच्या संसार उपयोगी भांडी गेली, आमचा संसार पूर्ण गेला। आम्ही शेतकरी अतिशय उघड्यावर पडलो। शेतकऱ्याची कोणतर दया करा। सरकारला एवढंच म्हणणं आहे की आमचं कर्जमाफी करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा। आमचं गाव पुनर्वसनमध्ये सामील व्हावं आणि आमचं तेलगाव जे आहे हे पुनर्वसन करावं हीच आमची अपेक्षा।